एक महत्त्वाची घडामोड आहे। एनआयचं पथक पहलगाम पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेलं आहे। पहलगाम पोलीस ठाण्यात आतापर्यंत 100हून अधिक स्थानिकांची चौकशी करण्यात आली आहे। काश्मीर पोलीस, एनआय आणि फॉरेन्सिक टीमकडून स्थानिकांकडे या हल्ल्यासंदर्भात चौकशी केली जाते। फोटोग्राफर, घोडेस्वार, हॉटेल व्यावसायिक यांची कसून चौकशी सुरू आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। बैसरत महलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आठवडा उलटलेला आहे, मात्र अजूनही तपास सुरूच आहे। मी सध्या आहे पहलगाममध्ये आणि पहलगाम पोलीस स्टेशनमध्ये सध्या एनआयएची टीम जी आहे ती दाखल झालेली आहे आणि गेल्या 2 ते 3 दिवसांपासून खरं तर सगळ्यांकडे चौकशी सुरू आहे। गेल्या 3 दिवसांमध्ये 100पेक्षा जास्त लोकांकडे चौकशी केल्याची आपल्याला माहिती समजते, ज्यामध्ये इथले फोटोग्राफर्स असतील, घोडेस्वार असतील, त्याचबरोबर दुकान मालक, झिपलाईन ऑपरेटर, जो मुजम्मिल होता झिपलाईन ऑपरेटर, त्याला देखील सध्या याच पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि एक फॉरेन्सिक टीम देखील या पोलीस स्टेशनमध्ये सध्या आहे आणि एनआयए असेल, जम्मू काश्मीर पोलीस असतील, फॉरेन्सिक टीम असेल, या सगळ्यांकडून ही सगळी चौकशी केली जाते। कोण ती व्यक्ती त्या वेळेला कुठं होती, नेमकं गोळीबार कशा पद्धतीनं झाला होता, या सगळ्याची जी चौकशी आहे ती खरं तर केली जाते। आपण या बाजूला देखील पाहतोय काही अधिकारी हे सध्या बाहेर आलेले आहेत आणि प्रत्येकाचा आधार कार्ड, नाव, फोन नंबर याची नोंद देखील केली जाते आणि चौकशी झाल्यानंतर त्यांना सोडलं देखील जात आहे। मात्र महत्त्वाचं हेच आहे की माध्यमांना कुणीही प्रतिक्रिया देऊ नका असे स्पष्ट निर्देश जे आहेत ते तपास यंत्रणांकडून ह्या छायाचित्रकारांना असेल किंवा जे लोकल स्थानिकांची ज्यांची चौकशी केली जाते त्यांना हे निर्देश खरं तर दिले जात आहेत आणि हेच ते पोलीस स्टेशन आहे पहलगामचं, ज्या ठिकाणी ही सगळी चौकशी जी आहे ती सुरू आहे। त्यामुळं अजूनही पूर्णपणे चौकशी झालेली नाही आहे, मात्र मोठ्या प्रमाणावर म्हणजे युद्ध पातळीवर हा सगळा तपास जो आहे तो तपास यंत्रणांकडून सुरू आहे। महत्त्वाचं हेच आहे, नेमकं सुरक्षा यंत्रणांना यश कधी येतं याचीच खरं तर आता प्रतीक्षा असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप रासगोळकर, TV9 मराठी, पहलगाम, जम्मू